हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे संडे आणि आम्ही आज बनवणार आहोत मटन. रविवार आहे आणि मटन नाही आहे असं कधीच होणार नाही. आमच्या घरी प्रत्येक रविवारी नॉनव्हेज सगळ्यांना लागतं, त्यामुळे प्रत्येक रविवारी मला कोणती तरी नॉनव्हेजची डिश बनवावी लागते. तर तुमच्या घरी काय बनवता दर संडेला? नॉनव्हेज का व्हेज? तुम्ही नॉन व्हेजिटेरियन आहात का व्हेजिटेरियन आहात? मला कमेंटमध्ये नक्की सांग. तर आज मी बनवणार आहे मटन. त्यासाठी मी अर्धा किलो मटन घेतलं आहे आणि हा आहे पावशेर खिमा. हा मटणाचाच खिमा आहे. तर आज आई बनवणार आहेत आणि त्याच्यामध्ये दही पण टाकायचं आहे खिमा करताना. तर खिम्यामध्ये आपण टाकलं आहे आलं लसूण पेस्ट आणि हळद, दही आणि मीठ. तर मटण आणि खिम्याला आपण व्यवस्थित हळद मीठ लावून मॅरिनेट करून ठेवूयात. सो फर्स्ट आम्ही खिमा करणार आहोत, त्यामुळे तव्यात टाकला आहे आम्ही तमालपत्र, दालचिनी आणि लवंग. तर आम्ही त्या कुकरमध्ये मटण टाकलं आहे आणि या कढईमध्ये पॅनमध्ये आम्ही खिमा टाकला आहे शिजायला. मोवेले तर आज आईंच्या हातचं मटण खायचंय ना, तर आज आई बनवतात. ते ताई खूप छान बनवतात जेवण, माझ्यापेक्षा पण खूप छान बनवतात. अशी मस्ती चालली आहे. जिजा रुसली आहे. तर आता मी मसाला वाटून घेणार आहे. मसाला बनवण्यासाठी मी घेतलं आहे लसूण, आलं, भाजलेलं खोबरं आणि मी कांदा भाजला आहे. आता ह्याची सगळ्यांची मी ग्रेव्ही करणार आहे. तर मी मसाला वाटून घेतला आहे, थोडा जास्तच वाटला आहे, कारण का हा आपल्याला आठवडाभर कोणत्याही कडधान्यांना पटकन इन्स्टंटली भाज्या करता येतात. त्यामुळे मी जास्त मसाला वाटून ठेवते जेव्हा मसाला वाटते तेव्हा. आणि लग्नाआधी मला कोणतेच नॉनव्हेज डिशेस, बिर्याणी, चिकन, मटन काहीच बनवता येत नव्हतं. पण मी जेव्हापासून इथे आलं तेव्हा मला आईंनी एक एक करून सगळ्या रेसिपी शिकवल्या आणि मी त्यांचं बघून बघून शिकले. मोठा काढलाय, एवढा मोठा काढलाय. गे काय ग, झोपलीस का? हा, जेवायचं नाही तुला? काय खातो तू? वीर खाऊ खातो? शिजले का?
तर हा आमचा घरगुती मसाला आहे. तर आम्ही घरगुती मसाला टाकतो खिमामध्ये. आमच्या घरी थोडं तिखट लागतं त्यामुळे आम्ही जास्त मसाला टाकतो. तर आता आम्ही टाकला आहे वाटलेला मसाला. छान तेलात परतून घ्यायचा. तर ह्याच्यामध्ये मटन मसाला टाकला आहे. तर आम्ही सुहानाचा मटन मसाला यूज केला आहे. आता खिमा ॲड करून घेऊया. तर ह्याच्यामध्ये आम्ही कसुरी मेथी टाकणार आहे. कसुरी मेथीने छान फ्लेवर येतो खिम्याला. सो आपला खिमा रेडी आहे. बघू शकता तुम्ही किती छान कलर आलाय. खाऊ खातो. कालच्या एलिमिनेशन नंतर बिग बॉसच्या बेडगी मिरची आणि घरचा मसाला टाकला आणि आता मटण फोडण्याला देणार आहे. परत घरचा मसाला टाकणार आहे. टाकलाय. आई खूप झणझणीत आणि छान तिखट मटण बनवतात. परत मटन मसाला टाकलाय आपण सुहानाचा. मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये मटण टाकायचं. मी याला म्हटलं पण नाही लागत. किती मीठ टाकले. सो परत ह्याच्यात आपण कसुरी मेथी टाकली आहे आणि कोथिंबीर. शेवटची जोडी राखीची फेवरेट जोडी होती. आता ते निर्णय घेतल्यामुळे तर फेवरेट जोडी राहिली नाहीये. राखीच्या रेवा सो तर आहे आपली मटण थाळी. मटणाचा झणझणीत रस्सा झाला आहे. मला एवढा वेळच नाही त्याच्याबद्दल बोलायला. वाटीदार कसं झालंय. रस्सा भारी आला. मीठ आणलं. आहे आता ही पाणीपुरी मी देते.
आईने गेले का हो आईने बनवलंय. बघा मटन बघ कसं घेतलं. ये ये मॅगी ये अनुश्री मॅगी ये. सागर संकेत एक नाव सांगा घरातून एलिमिनेट किंवा टास्क असो किंवा किंवा गेम मधलं एफर्ट्स असो किंवा गेम मधलं एफर्ट्स असो. छान झालं आपल्या तिघांमधून झाली व्हिडिओ चक्कर झाली. कुठे भाडं नसला कुठे चाललो आपण जा चक्कर मारायला. हो तो असा होता आजचा दिवस. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.